शिवसेना सांगली जिल्हा प्रमुख कृष्णामाई पुत्र महेंद्रभाऊ चंडाळे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याचे व सांगली शिवसेना जनसेवा कार्यालयाच्या वर्धापन दिन सोहळ्याचे भव्य आयोजन शुक्रवार दिनांक 25 जुलै 2025 रोजी सकाळी 6 वाजता करण्यात आला। हा सोहळा शिवसेना जनसेवा कार्यालयासमोर छत्रपती संभाजी महाराज चौक सांगली येथे पार पडणार आहे। या सोहळ्याला शिवसेनेचे अनेक ज्येष्ठ पदाधिकारी, नेते व कार्यकर्ते उपस्थित राहणार असून जनतेच्या आशीर्वादाने जिल्ह्यातील जनसंपर्क अधिक मजबूत करण्याचा संकल्प करण्यात येणार आहे। कार्यक्रमाचे आयोजक म्हणून शिवसेना सांगली जिल्हा सांगली तसेच माझी आई व मी फाउंडेशन सांगली आणि कृष्णामाई महोत्सव समिती सांगली यांचे विशेष योगदान आहे। त्यामुळे आता आपल्याला खऱ्या गोष्टींवर हात घालून लक्ष देऊन ते व्यवस्थित करणं अत्यंत गरजेचं आहे। त्यामुळे तुमच्या सगळ्यांचा सहकार्य मला लागणार आहे। ज्या ज्या ठिकाणी आपण त्यासाठी प्रयत्न करणार आहे त्या ठिकाणी तुम्ही सगळ्यांनी उपलब्ध होऊन या सगळ्या गोष्टींना वाचा फोडण्यासाठी जे आपलं चौथं स्तंभ म्हणून तुमच्याकडे बघितलं जात आहे, आपण सांगलीच्या चळवळीत नागरिक असू दे, पत्रकार नेते व सांगली शिवसेना जिल्हा प्रमुख व एक कृष्णामाई पुत्र असलेले माननीय महेंद्रभाऊ चंडाळे भाऊ यांचा वाढदिवस सालाबाद प्रमाणे आम्ही दरवर्षी साजरा करतो, पण यंदाचा वाढदिवस हा वर्षीपेक्षा एक वेगळ्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी घेतला आहे। यावर्षी केक न कापता सांगली शहर व ग्रामीण भागात 51 शिवसेनेच्या शाखेचं फीत कापून हा वाढदिवस साजरा केला जाणार आहे। हे फीत चे प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री माननीय नामदार प्रकाशजी आंबेडकर साहेब व महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष माननीय राजेशदादा क्षीरसागर साहेब हे प्रमुख उपस्थितीमध्ये असणार आहेत व वाढदिवसानिमित्त सांगलीमध्ये व सांगली जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी अनेक समाजोपयोगी कार्यक्रमाचं देखील आयोजन केलेलं आहे। अनेक शाळांमध्ये आरोग्य शिबिर असेल, अनेक शाळांमध्ये वह्या व पुस्तक वाटप असेल, रक्तदान शिबिर असेल, आरोग्य शिबिर असेल, असं पूर्ण जिल्ह्यामध्ये ज्या त्या पदाधिकाऱ्यांनी आपापल्या गावामध्ये व शहरामध्ये कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे व त्याचप्रमाणे सांगली शहरामध्ये छत्रपती संभाजी महाराज चौकामध्ये मोठ्या उत्साहात हा वाढदिवस साजरा करणार आहे। त्या कार्यक्रमाला देखील भक्तिगीत व आमचे सर्वांचे लोकप्रिय असलेले पत्रकार दीपकजी चव्हाण यांचा भक्तिगीत कार्यक्रम देखील या ठिकाणी आयोजित केलेला आहे व जिल्ह्यातील तमाम पदाधिकारी व शिवसैनिक या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत।